हे आरोप प्रत्यारोप जे चालू आहे ना, हे काही जिल्ह्याच्या विकासासाठी बरोबर नाही आहे. आणि आमचे नेते नामदार गिरीश भाऊ ते जे आरोप होत आहे की त्यांनी स्पष्टपणे सांगितलं पुरावे असेल तर पुरावे द्या, तर विषय थांबून जाईल कुठे असेल तर. पण मला वाटतं हे असं न करता विनाकारण चिखलफेक करायची आणि दिशा बोलून मला वाटतं समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा होते. मला वाटतं हे समाजासाठी घातक आहे आणि जिल्हा विकासासाठी शहरासाठी विकासासाठी घातक आहे. आणि ह्या माध्यमातून मला वाटतं हा विषय कुठेतरी थांबला पाहिजे. विकासासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. तिथे या तुम्ही लोक नाव काढतील, लोकांना हे विषय पटत नाही आणि लोकांना तात्विक विषय विकासासाठी एकत्र आले तर लोकांना हे अपेक्षित आहे राजकारणी लोकांपासून. आणि मला वाटतं आमची नाताभाऊंना विनंती असेल की बुवा हे करण्यापेक्षा आम्ही विकासासाठी एकत्र आलं तर कधीतरी आपल्या जिल्ह्यासाठी चांगलं होऊ शकेल. आणि मला वाटतं हे पाहिलं असेल तर भारतीय जनता पार्टी कधीच वैयक्तिक विषय वैयक्तिकसाठी प्रयत्न करत नाही. हे विचाराने आम्ही राष्ट्राच्या विचारांनी विकास करण्याच्या विचारांनी प्रयत्न करत असतो. आणि कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझी विनंती असेल की आमचे नेते नामदार गिरीश चिखलफेक करण्यापेक्षा मला वाटतं हा विषय कुठेतरी बंद झाला पाहिजे आणि विकासाची गंगा आपल्या जिल्ह्यात आपल्या शहरात कशी करता येईल हा एक प्रयत्न झाला पाहिजे. असं हे पक्ष वाढवण्यासाठी योगदान असू शकेल आहे असंही म्हणून घ्या, पण पक्ष एका व्यक्तीने वाढत नाही. इथे जनसंघापासून खूप कार्यकर्त्यांचं मला वाटतं योगदान राहिलेलं आहे. मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, पण मला वाटतं आम्ही शंकर काकासारखे मेंढकी काकासारखे असे जुने कार्यकर्ते जे मी अनुभवले पाहिले की त्यांचं खूप योगदान आहे पक्षासाठी. कार्यकर्त्यांचं पण योगदान आहे, एकट्या नेत्याने होत नाही. हा जो रथ आहे भारतीय जनता पार्टीचा, ह्या रथावरती कोण बसलं ते महत्त्वाचं नाही, रथाचे चाकं किती पळतात ते महत्त्वाचं आहे. चाकं हा आमचा कार्यकर्ता आहे, आमच्या पक्षाचा आत्मा हा कार्यकर्ता आहे. आणि मला वाटतं चाकं किती पळतील तर रथ पळणार आहे. रथावर नुसतं कोणी बसलं आणि रथ पळला नाही तर मला वाटतं त्या रथाला कोण बसलं महत्त्वाचं नाही आहे. आणि भारतीय जनता पार्टी व्यक्तीपेक्षा विचाराने चालणारा आहे. योगदान असू शकेल, मग खूप लोकांचं योगदान आहे, मग प्रत्येकाने म्हणायचा मी पक्ष वाढवला का, असं नाही होत आहे. मग पक्षाने त्यांना पण दिलेलं आहे, सर्वांनाच दिलेलं आहे पक्षाने. ज्याचं याचं योगदान असेल त्याला पक्षाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला मिळतं म्हणण्यापेक्षा एक सामूहिक जसं आपण म्हणतो की मी काही केलं त्याचा मोबदला आपल्याला मिळालं पण आहे. याच्यातून मला वाटतं कार्यकर्त्यांनी पक्ष आमचं आई समान आहे. मला वाटतं याच्यापेक्षा जे आम्ही आईवरती प्रेम करतो तसं पक्षावरती सुद्धा आपण कार्यकर्ता म्हणून मला वाटतं प्रेम केलं पाहिजे. लोढा हे जे प्रकरण आहे, आपण दोघं नेत्यांसोबत राहिले, नेमकं हे लोढा हे प्रकरण काय वाटतं आपल्याला? नाही, लोढा म्हणजे आरोप होत आहेत ते आरोप चुकीचे. जे आमचे नेते नामदार गिरीश भाऊन सांगितलं, 10 वेळेस सांगितलं की बुवा तुम्ही पुरावे द्या, हे तर काही तुमच्यापासून लपलेलं नाही. आणि वाटतं पुरावे दिले असेल तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. हे तर भाऊंनी स्वतः सांगितलेलं आहे. गिरीश भाऊंनी 1 वेळेस 10 वेळेस सांगितलेलं आहे. आणि असेल तर पुरावे दिले पाहिजे, नाही तर विषय थांबला पाहिजे, कुठेतरी पडदा पडला पाहिजे त्याच्यावरती. आणि एवढा वेळ आपण जर विकासासाठी दिला तर मला वाटतं आपल्या जिल्ह्याचा विकास होऊ शकेल.